नमस्कार. आज आपण बद्धकोष्ठता मुळापासून कशी बरी करायची यासाठी योगा अभ्यास करणार आहोत. बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. इतकी सामान्य की आपल्यापैकी काही जण याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मग पुढे जाऊन आपल्याला ओटीपोटाचे आजार, पोटाचे विकार, मूळव्याध यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे याच्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बद्धकोष्ठता म्हणजे फक्त आतड्यांची हालचाल नाही किंवा थोडीशी हालचाल होत नाही, तर ती अनेक लक्षणांद्वारे जाणवते. क्वचित किंवा कमी आतड्यांची हालचाल होताना ताण जाणवणे, डोकेदुखी, फुगलेले पोट दुखणे, पेटके येणे, ओटीपोटात दुखणे, जाड किंवा कमी मल होणे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली. कामाच्या अयोग्य वेळा, विश्रांतीसाठी कमी वेळ, जास्त जंक फूड खाणे, ताजी फळे कमी खाणे, हिरव्या पालेभाज्या कमी खाणे, पाणी कमी पिणे. बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी अनेक नैसर्गिक मार्ग आहेत, पण आपण मराठीत म्हणतो ना, उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही बरा. बद्धकोष्ठता तुमच्या आयुष्यातून कायमची काढायची असेल तर त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे बद्धकोष्ठतेसंबंधी योगासनांचा नियमित सराव करणे. योगासनांच्या काही मिनिटांच्या सरावामुळे शौचास न होणे, जोर लावावा लागणे, पोट साफ न होणे, पोट फुगणे टाळता येते. सुरू करूया मग योगाभ्यासाला. आणि शेवटी मी काही उपाय सुद्धा सांगणार आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात प्रथम योगा मॅटवरती या आणि उठून उभे राहा. योगा मॅटवरती आल्यानंतर सरळ उभे राहा आणि पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. पायाचे पंजे बाहेरच्या बाजूला 45 डिग्री. एक श्वास आत आणि श्वास बाहेर. खाली बसा. हाताचे कोपर पायाच्या आतल्या बाजूला, दोन्ही हाताची प्रणाम मुद्रा आणि सरळ समोर बघा. श्वास घेत राहा. मलासन. आधी आपण रोज सकाळी या स्थितीमध्ये बसायचो, पण आता वेस्टर्न टॉयलेट आल्यामुळे आपल्याला यासाठी सुद्धा आपल्याला योगा क्लासचा आधार घ्यावा लागत आहे. श्वास घेत राहा. 20 ते 30 सेकंद आपण इथे होल्ड करणार आहोत. एक श्वास आत, श्वास बाहेर, हात रिलॅक्स. आणि आता आपला डावा हात जो आहे तो समोर शरीराच्या मध्यभागी योगा मॅटला टेकवा. श्वास आत, उजवा हात वरती आकाशाच्या दिशेने. श्वास बाहेर, उजवा हात खाली. श्वास आत, डावा हात वरती. श्वास बाहेर, डावा हात खाली. याप्रमाणे 5 वेळा चालू राहू द्या. बाहेर, श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत आणि बाहेर. विश्रांती. सुखासनामध्ये बसा. आणि आता सुखासनामधून बद्धकोनासनाची स्थिती घ्यायची आहे. बद्धकोनासन. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टच. पायाची प्रणाम मुद्रा. दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा. पाठीचा मणका ताठ, दृष्टी समोर. श्वास घेत राहा. बद्धकोनासनामुळे गॅस येणे, पेटके येणे, पोटात गोळा येणे यासारख्या समस्यामध्ये आराम मिळतो. पाय आपले शरीराच्या शक्य तेवढे जवळ असतील. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही हात रिलॅक्स आणि दोन्ही पाय पण रिलॅक्स. विश्रांती. सुखासन. आणि सुखासनामधून दंडासनामध्ये जायचं आहे. सरळ दंडासनामध्ये बसा. पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने, छाती खुली. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून पायाचा पंजा
डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला 90 डिग्री राहील तळवा, पायाचा पंजा उजव्या पायाचा, आणि डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे आणि मागे घ्यायचा आहे शरीराकडे, आणि डाव्या पायाची टाच जी आहे ती आपल्या नितंबाला जस्ट टच झाली पाहिजे, इथपर्यंत शरीराच्या जवळ घ्या. उजवा हात शरीराच्या मागे, डावा हात वरती उचलून कोपर उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला, आणि सरळ मागे बघा. डाव्या हाताने आपल्या अँकलला पकडा, अर्ध मत्स्येंद्रासन. श्वास घेत राहा. आपल्या पोटातल्या ऑर्गन्सला व्यवस्थित मसाज द्या. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात रिलॅक्स आणि पाय सुद्धा सरळ. आता डाव्या पायासोबत डाव्या पाय गुडघ्यातून फोल्ड, डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला, पायाचा पंजा सरळ 90 डिग्री. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून आपल्या शरीराकडे घ्या आणि टाच डाव्या नितंबाला टच झाली पाहिजे. डावा हात शरीराच्या मागे, उजवा हात वरती उचलून कोपर डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला, आणि हात वरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर आपल्या अँकलला पकडता येत नसेल तर, आणि सरळ मागे बघा. याप्रमाणे हात वरती ठेवून हाताची बोटे खुली ठेवा आणि पाय शक्य तेवढा सरळ करण्याचा प्रयत्न करा. डावा पाय. श्वास घेत राहा. पोट आणि मोठ्या आतड्यांना उत्तेजित करते अर्ध मत्स्येंद्रासन. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात रिलॅक्स. विश्रांती, पाय सुद्धा सरळ. आणि आता आपल्या पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही पाय सरळ, हात शरीराच्या बाजूला, आणि श्वास घेऊन दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत, आणि श्वास बाहेर, पायाची बोटे आपल्या चेहऱ्याच्या दिशेने विपरीत करणी. श्वास घेत राहा. पाय सरळ होत नसतील तर तुम्ही पायाच्या मांड्यांना पकडू शकता किंवा आपल्या हिप्स खाली, नितंबाखाली आपले हाताचे तळवे ठेवू शकता. आपली लोअर बॅक जी आहे ती पूर्णतः योगा मॅटला लागलेली. त्याच्यामुळे आपल्याला शरीराला खालच्या भागात पूर्णतः विश्रांती भेटते, पचन सुधारते, झोप सुधारते. एक श्वास आत, श्वास बाहेर, पाय सावकाश खाली घ्या. विश्रांती. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि दोन्ही पाय आपल्या छातीच्या दिशेने न्या. दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडा. श्वास बाहेर, आपलं डोकं वरती उचलून आपलं नाक जे आहे ते दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये किंवा गुडघ्यांना टच करण्याचा प्रयत्न करा. पवन मुक्तासन. पोटात साठलेला गॅस रिकामा होतो. ऍसिडिटी, पित्त यामध्ये आपल्याला मदत होते. श्वास घेत राहा. एक श्वास आत, डोकं खाली, श्वास बाहेर, पाय सरळ आणि हात शरीराच्या बाजूला. विश्रांती. शरीराच्या उजव्या अंगावरती वळा आणि उठून सुखासनामध्ये बसा. तर ही आहेत काही योगासने जी तुम्ही नियमित करून तुमची बद्धकोष्ठता मुळापासून बरी करू शकता.
त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि सराव सुरू करा. योगासनांच्या काही मिनिटाच्या सरावाने तुमची पचनक्रिया सुधारू शकते. आता काही उपाय. रोज सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास कोमट पाणी घेऊन मलासनात बसायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे उपाशी पोटी. याने काय होईल, जो आपला मल कडक झालेला आहे तो मऊ होऊन बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर भरपूर पाणी प्या, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे खा, त्यातली त्यात तंतुमय फळे आणि भाज्या खा. दैनंदिन आतड्यांसंबंधित हालचाल करण्यासाठी एक निश्चित असा क्रम करा. आपल्या आहाराच्या सवयी सुधारण्यास विसरू नका. तंतुमय अन्न, फळे, भाज्या आणि पुरेशा प्रमाणात पाणी हे सर्व बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करते. एवढे तर तुम्ही नक्कीच करू शकता. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.